नमस्कार मंडळी. आजची रेसिपी खूप साधी आहे पण चवीला एकदम भन्नाट लागते. आज आपण बनवत आहोत डाळ मेथी. त्याच्यासाठी साहित्य काय लागते ते बघूया. एक जुडी मेथी घेतलेली आहे, बारीक पानं काढून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा तास भिजवलेली मूग डाळ इथे मी घेतलेली आहे. फोडणीसाठी मी इथे लसूण, मिरची, कांदा, हळद, तिखट, जिरे, मोहरी, मीठ आणि कढीपत्ता घेतलेला आहे. भाजीला फोडणी टाकून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरे तडतडून दिले, मोहरी टाकली, त्यानंतर लसूण टाकला, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, तडतडू दिला, सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत कांदा परतून घेतला. त्याच्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, त्यानंतर आपण जी डाळ भिजवून ठेवलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान परतून दिलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जी निसून घेतलेली मेथी आहे ना ती स्टार्टिंगला खूप जास्त दिसेल तुम्हाला, पण एक 5 मिनटं झाकून ठेवली की ती एकदम कमी होऊन जाते, म्हणजे 50%च होते. 5 मिनटं झाकून ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे मेथी किती कमी झालेली आहे. मस्त डाळ मेथी सगळं एकत्र करून मिक्स करून परतून घ्यायचं आणि पुन्हा एक 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं. थोडीशी सुकी झाली पाहिजे मेथी, तोपर्यंत परतत राहायचं. बारीक गॅसवर शिजू द्यायची मेथी. तुम्ही बघू शकता इथे किती छान झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू.